हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र हो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. तर आज आपण शास्त्रीय कारणे लिहा यामधले महत्त्वाचे काही प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे हा आपला पहिला प्रश्न बघा. त्यानंतर जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. कशा प्रकारे फायदेशीर आहेत ते सांगायचं आहे आपल्याला. अभिरूप सराव आवश्यक असतो. त्यानंतर बघा, मरणोत्तर देहदान व अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत. आताच्या युगात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि खूप साऱ्या लोकांमध्ये याबद्दल जागरूकता देखील होत आहे. चला पुढे बघूया की भूमिभरणाच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अत्तर घातले जाते. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीव विकरे वापरली जातात. का बरं वापरली जातात त्याचं कारण आपण लिहायचं आहे. आपण अभ्यासलेलं आहे की नाही. डिटर्जंटमध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेली विकरे मिसळतात. हा पण एक प्रश्न आहे. शास्त्रीय कारणांमध्ये विचारले जाणारे हे प्रश्न आपण बघत आहोत. पुढे बघूया आपण. अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात. याबद्दल शास्त्रीय कारणे द्या आहे. पुन्हा बघा, तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात. पुढील प्रश्न बघूयात. समुद्रातील तेलगळतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. यावर सुद्धा एक शास्त्रीय कारण विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. पुढे बघूया आपण प्रश्न. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरीही त्याचा उभयचर या वर्गांमध्ये समावेश होत नाही. ह्यावर सुद्धा आपण अभ्यासक्रम केलेला आहे किंवा त्यामध्ये अभ्यास केलेला आहे. त्याबद्दल आपण शास्त्रीय कारण लिहायचं आहे. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. सरीसृप म्हणजे आता कालच मी तुम्हाला सांगितलं, जे की धड्यानुसार प्रकरणानुसार स्पष्टीकरण केलं. कोणत्या आकृती येऊ शकते, कोणकोणत्या प्रत्येक प्रकरणानुसार धड्यानुसार आपण आकृती बघितली किंवा त्याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे बघितले. आता काही प्रश्न शास्त्रीय कारणे बघत आहोत, बरोबर आहे की नाही. पुढे बघूयात आपण आता. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरण ऊर्जा म्हणतात. कालच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं. हा प्रश्न येऊ शकतो, यावरचं शास्त्रीय कारण. त्यानंतर अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. विद्युत निर्मिती प्रकारांनुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. म्हणजे विद्युत निर्मिती प्रकरणे वेगळी असली, एखादं पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, तर त्याबद्दल टर्बाईनचा आराखडाही सुद्धा वेगवेगळा असू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. आता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवाची भूमिका महत्त्वाची आहे, आपल्याला माहिती आहे की नाही. हेच शास्त्रीय कारण देऊन आपल्याला स्पष्ट करायचं आहे. पुढे बघूया आपण. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रदूषण घडवून आणणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याची संकल्पना स्पष्ट करायची आहे आपल्याला. पुढे बघा. 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते. याबद्दल सुद्धा शास्त्रीय कारण आहे. वनस्पतीतील फलनाला द्विफलन म्हणतात. आता वनस्पतीतील फलन त्याबद्दलची आकृती पण महत्त्वाची आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर की नाही. पुढे बघूया. जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते. आता याबद्दलची खूप सारी कारणे असू शकतात विद्यार्थी मित्र. मागे एक प्रश्न बघितला आपण, हो की नाही. हा बघा, 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीला रजोन्नती येते. हे सुद्धा एक कारण आहे त्या पाठचं. वय जास्त असेल तर स्त्रीची अंडविभाजन जी प्रक्रिया असते ती खूप कमी प्रमाणात होते. अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. पुढील बघूया आपण. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. हे सुद्धा आहे एक शास्त्रीय कारणासाठी प्रश्न. पुढील प्रश्न बघूयात आपण. बॅलेनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात. हा नोव्हेंबर 2020ला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो, नक्की करून जा. जेलीफिश या प्राण्यांबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
हा सुद्धा सप्टेंबर 2021मध्ये विचारला होता. पुढील प्रश्न बघा. झुरळ या प्राण्याच्या संधिपात या संघात समावेश होतो. झुरळ या प्राण्याचा संधिपात या संघात समावेश होतो. हा मार्च 2022ला विचारण्यात आला होता प्रश्न. पुढील प्रश्न बघूयात आपण. तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे. हा जुलै 2022ला विचारण्यात आला होता. स्त्री पुरुष समानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते. ह्याबद्दल शास्त्रीय कारण लिहायचे आहे आपल्याला. सप्टेंबर 2021मध्ये विचारण्यात आला होता. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. आता विनॉक्सी श्वसन म्हणजे काय? ऑक्सिजन नसताना जे श्वसन केलं जातं त्याला म्हणतात विनॉक्सी श्वसन. पुढे बघूया आपण. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे. हा मार्च 2023ला विचारण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे आहे. हे सुद्धा शास्त्रीय कारणांमध्ये विचारलं जातं. पुढे अनिश्चित प्रजातींबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते. आता जर एखादी प्रजातीच अनिश्चित आहे, आपल्याला माहीत नाही आहे कशा पद्धतीने आहे, तर त्याबद्दल माहिती मिळवणेही कठीण असतं, बरोबर आहे. पुढे बघा. मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे. आता मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय का असतं? जर एखादी व्यक्ती जसं की तिला खूप ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, तर अशा वेळी मैदानी खेळांमुळे त्यांचं मनोरंजन होतं. थोडंसं त्यांना वेगळं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे त्याचं स्थान अतुलनीय आहे असं आपण म्हणू शकतो. बघा विद्यार्थी मित्रहो, जेवढं शक्य आहे तेवढे शास्त्रीय कारणे महत्त्वाची तुम्हाला मी यामध्ये या एका व्हिडिओमध्ये सांगितली आहेत. तुम्ही नक्की ह्या शास्त्रीय कारणांचा अभ्यास करा. पुढे अशाच नवनवीन व्हिडिओंमध्ये आपण भेटतच राहू. तोपर्यंत जर कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल, किंवा अजून कोणती व्हिडिओ हवी आहे का इतर विषयाची ते सांगा. थँक्यू.